शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। सर, एकूणच काल आपण ज्या पद्धतीचं पत्र लिहिलं आहे राज्य सरकारने केंद्र सरकारला, नेमकं या पत्रातून आपली काय मागणी आहे, काय सांगता? मला वाटतं ज्या वेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो, लेले त्याचबरोबर जोशी आणि मोने हे तीन, मला वाटतं तीन कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर जी परिस्थिती बघितली की कशा पद्धतीने, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना पहिला त्यांना विचारलं तुमचा धर्म कुठला आहे, कुठल्या हे तुम्ही, आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या अभिमानाने हात वर करून जेव्हा सांगितलं की मी हिंदू आहे म्हणून, आणि त्यावेळेला लगेच त्याला गोळी झाडण्यात आली। आणि तो प्रसंग सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या म्हणजे लहान मुलाने अक्षरशः त्यांच्या आईला पॅरालिसिस झालेला असतानासुद्धा कशा परिस्थितीमध्ये त्या दोघा मुलांनी, म्हणजे खरोखर कौतुक करायला पाहिजे की कशा पद्धतीने त्यांना धीर देण्याचं काम केलं। आणि एवढं करूनसुद्धा आज त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम त्या लहान मुलांनी केलेलं आहे। आणि असं असताना आज ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला आणि त्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातले 6 लोक गेले, आणि त्या महाराष्ट्रातल्या 6 लोकांना आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही पत्राद्वारे मागणी केली होती। त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे सुद्धा आम्ही लेखी पत्राद्वारे मागणी केली होती। त्यातली काही मागणी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबरीने ज्या त्या वीर पत्नी, त्यांचा यथोचित सत्कारसुद्धा करायला पाहिजे, त्यांना शौर्य पुरस्कार द्यायला पाहिजे। त्याचबरोबर शहीदाचा जो दर्जा आहे या कुटुंबाला दिला तर मला वाटतं त्यांना जे काही शहीदांना जे फॅसिलिटी मिळते ती त्यांना मिळेल, या दृष्टिकोनातून आपण मागणी केलेली आहे। त्यातल्या अर्धी मागणी पूर्ण झालेली आहे, आणि अर्धी मागणी जे राहिलेले 2 मागण्या ज्या आहेत, शहीदाचा दर्जा आणि त्यांना शौर्य पुरस्कार, या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे। आणि मी खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देईन। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबलीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई।